बाप्पाला मोदक हवाच, पण दरवेळी तोच तो नारळ आणि गुळाचा। आज आपण करूया थोडं वेगळं। राईस मिल्क मोदक, भाताची सॉफ्टनेस प्लस दुधाची स्वीटनेस, एकदम मेल्ट इन माउथ गोड मोदक। चला तर मग सुरू करूया ही टेस्टी जर्नी बाप्पांच्या नैवेद्यासाठी। सगळ्यात आधी एका पॅनमध्ये अर्धा लिटर मिल्क गरम करायला ठेवूया। इतक्यात 1 कप राईस आपण साधारण 1 तास पाण्यात भिजवून ठेवलेला आहे, त्याला मिक्सरमध्ये हलक्या रव्याप्रमाणे ग्राइंड करून घेऊया। आता दुधामध्ये 1 स्पून साजूक तूप आणि थोडंसं वेलची पूड घालूया। आता ग्राइंड केलेला राईस मिल्कमध्ये थोडा थोडा करून ॲड करायचा आणि सतत स्टर करत राहायचं, म्हणजे लम्प्स होणार नाही। त्यानंतर आधीच भिजवून ठेवलेले केसर मिल्कमध्ये ॲड करूया आणि मिक्सचर जरा घट्ट झाल्यानंतर त्यात मिल्क पावडर घालून चांगलं मिक्स करून घेऊया। यानंतर टेस्टसाठी आवश्यकतेनुसार शुगर ॲड करू आणि पुन्हा छान थिक होईपर्यंत मिक्स करत राहू। आता हे मिक्सचर एका प्लेट किंवा बोलमध्ये काढून थंड होण्यासाठी ठेवूया। थंड झाल्यावर मोदक मोल्डमध्ये भरून सुंदर असे राईस मिल्क मोदक तयार करून घेऊया। कसे वाटले तुम्हाला हे राईस मिल्क मोदक? आणि तुमचा फेवरेट मोदक कोणता आहे ते नक्की कमेंटमध्ये सांगा। आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला विसरू नका। गणपती बाप्पा गणपती